संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सतत मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते आणि अशातच बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडे ठरवतील असं वक्तव्य अजितदादांनी केलेलं आहे। तर सिंचन घोटाळ्या वेळेला सुद्धा माझ्यावरती आरोप झाले होते, तेव्हा मी राजीनामा दिला होता, पण पुरावा नसेल म्हणून मुंडेंनी राजीनामा दिला नसेल असं सुद्धा अजित पवार म्हणाले। अजित पवार पाठीमागं 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। मी एवढी महत्त्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहेत। मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती। त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत नाही। मी माझे जे काही सचिव लोक असतात, ACS असतात, प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात, त्यांच्याकडनं फाईल आल्यानंतर त्या संदर्भात ती सगळी माहिती घेतो आणि मग माझा निर्णय काय असेल तो त्या ठिकाणी देतो। असं असताना पण मला तिथं बदनाम करण्यात आलं, माझी एकंदरीत जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्यात आली आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण एवढंच व्यवस्थितपणे काम करत असताना ह्या पद्धतीने आरोप। आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला, 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला। आता त्यावेळेस परिस्थिती असती। आज आम्ही सारखं असं म्हणतोय, जे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या मताशी आम्ही आहोत। आपण त्यांना प्रश्न विचारतो। एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा। ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही। तर मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडे ठरवतील असं वक्तव्य अजितदादांनी केलेलं आहे। सिंचन घोटाळा वेळेचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे। त्यावेळेला माझ्यावरती आरोप झाले तेव्हा मीही राजीनामा दिला होता, पण पुरावा नसेल म्हणून मुंडेंनी राजीनामा दिला नसेल असं अजित पवार म्हणालेले आहेत। तर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे। राजीनाम्याबाबत धनंजय मुंडे ठरवतील असा उल्लेख अजित पवारांनी केलेला आहे। यावेळेला सिंचन घोटाळ्याचा आरोपांसंदर्भातलं सुद्धा उदाहरण अजित पवार यांनी दिलेलं आहे। त्यामुळे अजितदादांचं सूचक वक्तव्य बघायला मिळत आहे। मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडे ठरवतील असं वक्तव्य अजित पवारांनी यावेळेला केलेलं आहे। सिंचन घोटाळ्याच्या वेळेला माझ्यावरती आरोप झाले तेव्हा मीही राजीनामा दिला होता, पण पुरावा नसेल म्हणून मुंडेंनी राजीनामा दिला नसेल असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे। तर या संदर्भात अजित पवार नेमकं काय म्हणालेत आपण बघूया। आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला, 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला। आता त्यावेळेस परिस्थिती असती। आज आम्ही सारखं असं म्हणतोय, जे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या मताशी आम्ही आहोत। आपण त्यांना प्रश्न विचारतो। एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा। ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही।